साधा सिंपल झटपट असा होणारा गव्हाच्या पिठापासून आज इथं नाताळ स्पेशल केक बनवलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. अर्धा तासात केक होतो हा झटपट. कुठला मैदा नाही, काही नाही, फक्त आपण गव्हाचं पीठ आणि रवा वापरलेला आहे. त्याच्यामध्ये इनो वगैरे काहीच नाही. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कमल आहेत किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ते गॅस चालू करून घेतला, एकदम कमी करून ठेवला. आपण कढई प्रीहीट करायला ठेवू. तर मी थोडंसं मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आता हा स्टँड ठेवला आहे, म्हणजे आपलं भांडं जसं बसत तशा पद्धतीने असं झाकण पण पॅक बसतं. आता आपण केकचं साहित्य बघू. गव्हाच्या पिठापासून केक बनवणार आहोत. तर 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी रवा घेतला, पाव वाटी साखर घेतली, दूध घेतलं आपल्याला लागल तसं, पाव वाटी इथे तेल घेतलं, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर. बेकिंग पावडर 1 चम्मच घेतली, छोटा 1 चम्मच, आणि अर्धा छोटा चम्मच बेकिंग सोडा घेतला, अर्धी वाटी दही घेतली. आपण आता केक, माझ्याकडे केकचं भांडं आहे, त्याला आपण तेल लावून घेऊ थोडं. तुमच्याकडं नसेल तर आपल्या कुकरच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये पण आपल्याला केक करता येतो. त्याच्यामध्ये आता थोडंसं मैदा टाकून घेतला. असं आपण चौकोन असं फिरून घेतला ना, मैदा छान त्याला लटक व्यवस्थित पूर्ण असं मैदा लावून घेतला. आता हे भांडं आपण बाजूला ठेवू. दही घेतलं एका भांड्यामध्ये मी, त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं ते फिरवून घेऊ. साखर टाकून घेऊ त्याच्यामध्ये, ते पण आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. दह्यामध्ये साखर असं मशीनने फिरवून घेतली मी. आता त्याच्यात आपण तेल टाकू. पाव वाटी तेल घेतलेले, सगळं मिक्स करून घेतलं. दही, साखर, तेल. आपली साखर पण विरघळून गेली. आता आपण त्याच्यात व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊ थोडं फ्लेवरसाठी. व्हॅनिला एसेन्स मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये. केशर दुधात भिजत घालून ठेवलेलं, तुमच्याकडे असेल तर टाका, नसते तर स्किप केली तरी पण चालेल. व्हॅनिला एसेन्सने काय छान असा फ्लेवर येतो आणि याच्याने कलर येतो केकला. ते पण त्याच्यात मिक्स करून घेऊ. केशर, व्हॅनिला एसेन्स टाकलं ना, सर्व असं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला थोडं थोडं असं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. एकाच वेळेस नाही टाकायचं, म्हणजे आपल्या गठोळे नाही होणार त्याच्यामध्ये. पुन्हा थोडं पीठ टाकू आपण त्याच्यामध्ये. आधी मी 3 चम्मच एवढं पीठ टाकले होते, आता परत मी 3 चम्मच पीठ टाकून घेते. असंच आपल्याला सर्व पीठ हळूहळू त्याच्यामध्ये मिक्स करायचे. दूध टाकून घे थोडं आपण त्याच्यामध्ये. दूध एकदम गरम पण नाही, थंड पण नाही, नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे. ते पण असं मिक्स करून घेऊ आपण. रवा टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण, तो पण मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये थोडं आपण पाणी टाकून घेऊ, कारण की आपला रवा जो टाकलेला आहे ना, तो थोडंसं फुगल त्याच्यामध्ये. पुन्हा ते पाणी मिक्स करून घेऊ. त्याच्यात रवा टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेते. स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालं. याला आपण असंच 5 मिनिटासाठी राहू देऊ, म्हणजे आपला रवा असं छान फुगल त्याच्यामध्ये. थोडी अर्धी वाटी एवढी कोको पावडर घेतली मी, ती थोडी आपण नॉर्मल असं पाणी टाकून मिक्स करून घेऊ. कोको पावडर मिक्स करून घेतली अशी व्यवस्थित. बॅटर बघू, 5 मिनिटं झाले त्याला. व्यवस्थित घट्ट झालंय बॅटर. आता इथे आपलं असं ठेवायचं. त्याच्यामध्ये
बेकिंग सोडा, बेकिंग पावडर. बेकिंग पावडर ही छोटा 1 चम्मच आहे आणि बेकिंग सोडा छोटा अर्धा चम्मच. ते पण व्यवस्थित मिक्स करून घे. बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपण केकच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. हे मिश्रण कोको पावडरचं मिश्रण टाकू आपण त्याच्यात थोडंसं. पुन्हा आपलं उरलेलं बॅटर टाकून कोको पावडरचं थोडं मिश्रण आपण याच्यावर टाकून घेऊ. स्टॅप करून घेऊ. मी इथे तुटकी फ्रुटी ड्रायफ्रूट काहीच टाकत नाही. तुमच्याकडं असेल ते टाका. आपली कढई पण गरम झाली व्यवस्थित. आपण कढई ठेवलेली होती गॅसवरती, छान असं हीट झाली. आपण आता त्याच्यामध्ये ठेवून घेऊ. आता 3 मिनटासाठी गॅस आपण जोरात ठेवू. नंतर कमी करू गॅस. तर आपल्याला 40 ते 45 मिनटं बघायचं नाही याच्याकडं. त्याच्यानंतर आपण उघडून बघू त्याला. 40 मिनटं झाले. आपण झाकण उघडून बघू. छान असा आपला केक इथे फुगला आहे. बरोबर 40 मिनटं ठेवलं आहे आपण. टूथपिकने आपण चेक करून बघू त्याला. थोडं पण टूथपिकला लटकला नाही म्हणजे आपला केक इथे हा परफेक्ट तयार झाला. आता मी गॅस बंद करते आणि उतरून ठेवते. थोडंसं गार होऊ देते मी त्याला. केक गार झाला आहे. आपण आता पण चाकूच्या साह्याने असं कडा बाजूला भाजून काढून घेऊ. प्लेटमध्ये लगेच छान असं स्पंजी केक आपला मस्त फुगला आहे. बघू शकता गव्हाच्या पिठापासूनच छान केक बनवलेला आहे. एकदम असा मऊ लुसलुसीत. आपण तर थोडा कट करून बघू. मस्त असा केक आपला फुगला. एकदम असा मऊ लुसलुसीत गव्हाच्या पिठापासून असा छान केक बनवलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण घरी नक्कीच बनवून बघा. खूपच छान झाला आहे. असं केक बनवून बघा तुम्ही पण गव्हाच्या पिठापासून. पूर्ण रेसिपी बघा, तेव्हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व लक्षात येईल. आजची रेसिपी आपली संपली आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.